नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गायकवाड कोचिंग क्लासेसच्या मॅथ्स मॅजिक गणिताची जादू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी नंतर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च म्हणजे पदवी जी आहे प्रथम पदवी तर MBBSच्या ॲडमिशनच्या संदर्भात माहिती बघितली। त्यानंतर MBBSच्या ॲडमिशन्स कशा पद्धतीने म्हणजे MBBS प्रथम वर्षाचे प्रवेश कशा पद्धतीने होतात याची आपण माहिती घेतली। आता त्यापुढील माहिती जी आहे की त्यानंतर प्रथम वर्षामध्ये कशा पद्धतीने कॅटेगरी वाईज जागा आरक्षणाच्या जागा ही सर्व माहिती आपण घेतली। त्याचबरोबर वैद्यकीय प्रवेश मराठवाड्यातील कसे होतात, विदर्भातील कसे होतात, त्यानंतर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधील कसे होतात याची आपण डिटेल माहिती मागील 3-4 व्हिडिओमध्ये बघितली। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्र जे नीट परीक्षेला बसलेले आहेत आणि जे खूप कष्ट करतायत नीट परीक्षेमध्ये ज्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण बघणार आहोत की BDS मीन्स बॅचलर ऑफ डेंटल सर्जन म्हणजे दंत वैद्यकीय प्रथम वर्ष कॉलेजचे प्रवेश कशा पद्धतीने होतात की याही व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे जे विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजेसची फी भरू शकत नाही। आणि म्हणून मग एकंदरीत आता क्रायटेरिया तोच जो MBBS प्रथम वर्षाला क्रायटेरिया असतो त्याच पद्धतीने रिझर्वेशन क्रायटेरिया BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जन किंवा दंतवैद्यकीय प्रथम वर्ष प्रवेशासाठी असतो। तर मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी वर्ग 12वी नंतर नीटची परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर MBBSला लागत नाही अशा विद्यार्थ्यांच्या खाली नंतर म्हणजे MBBSची यादी संपली की त्याच्यानंतर मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी लागते BDS कॉलेजेसची। तर तुम्हाला सर्व 15% ऑल इंडिया कोटा ज्याला म्हणला जातो तो एकूण जागातून 15% ऑल इंडिया कोटा वजा होतो। उरलेल्या जागेतून मग आपला मराठवाड्याचा कोटा, विदर्भाचा कोटा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा कोटा। तर याची सर्व माहिती आपण MBBSच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे व्हिडिओमध्ये बघितलेली। तर आज बघूया की दंतवैद्यकीय प्रथम वर्ष किंवा BDS फर्स्ट इयरचे प्रवेश कशा पद्धतीने होतात। तर मित्रांनो, सुरुवातीलाच बघणार आहोत की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस किती आहेत। तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 37 कॉलेजेस आहेत। तर 1 बाय 1 या ठिकाणी मी तुम्हाला इथं ही माहिती दाखवतो। एकंदरीत 37 कॉलेजमध्ये पहिलं आदित्य डेंटल कॉलेज बीड प्रायव्हेट कॉलेज आहे, या ठिकाणी 100 सीट आहेत। त्यानंतर क्रमांक 2ला अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल डेंटल कॉलेज धुळे प्रायव्हेट कॉलेज आहे। क्रमांक 3ला भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई प्रायव्हेट कॉलेज आहे। क्रमांक 4 भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे प्रायव्हेट कॉलेज आहे, 100 जागा या ठिकाणी आहेत। भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली प्रायव्हेट कॉलेज आहे, 100 जागा आहेत। छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद हे पण प्रायव्हेट कॉलेज आहे, या ठिकाणी 100 जागा आहेत। नंबर 7 DY पाटील डेंटल स्कूल पुणे प्रायव्हेट कॉलेज 100 सीट्स आर अवेलेबल देअर। नंबर 8 डॉक्टर DY पाटील DC and H डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे याही ठिकाणी 100 जागा आहेत। नंबर 9 डॉक्टर हेगडेवार स्मृती रुग्णसेवा मंडल डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल हिंगोली प्रायव्हेट कॉलेज 100 जागा आहेत। क्रमांक 10 डॉक्टर राजेश रामदासजी कांबे डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अकोला हेही प्रायव्हेट कॉलेज आहे, या ठिकाणी 100 जागा आहेत। क्रमांक 11 आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद, या ठिकाणी 57 सीट आहे। त्यानंतर क्रमांक 12 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई, या ठिकाणी 113 जागा आहेत। क्रमांक 13 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर, या ठिकाणी 57 जागा आहे। तर मित्रांनो, एकंदरीत ही जी आहे महाराष्ट्रामध्ये, आता सर्व यादी आपण वाचणार नाही आहोत। एकंदरीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 37 BDS म्हणजे डेंटल कॉलेजेस आहेत। नीटच्या माध्यमातून जी परीक्षा तुम्ही देता प्रवेश परीक्षा, या परीक्षेच्या नंतर MBBSच्या सर्व सीट संपल्या महाराष्ट्रातल्या आणि ऑल इंडियातल्या की त्यानंतर BDSचं रँकिंग लागतं, BDSचे त्याच्यानंतर ॲडमिशन होतात।
म्हणजे ज्या मुलांचे नंबर MBBSला लागत नाही तर ते मुलं BDS हा एक अतिशय चांगला दातांचा दवाखाना तुम्हाला टाकता येतो, या कोर्सेसची तुम्ही निवड करू शकता। आता या सगळ्या कॉलेजेसमध्ये हे जे व्हिडिओ आपण ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी पालकांच्या मुलांसाठी तयार करत आहोत, तर मित्रांनो ते यासाठी की या ठिकाणी काही प्रायव्हेट कॉलेजेसच्या प्रथम वर्षाची फी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, मग तुमच्या ती लक्षात येईल। तर आदित्य डेंटल कॉलेज बीड जे मराठवाड्यामध्ये आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, गेल्या वर्षीची यांनी त्यांच्या वेबसाईटवरती फी टाकलेली, प्रथम वर्षाची फी आहे 4 लाख रुपये। त्यानंतरचं दुसरे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई प्रायव्हेट कॉलेज आहे, या ठिकाणी प्रथम वर्षाची फी आहे 4,50,000 म्हणजे गेल्या वर्षीची होती। तर अशा पद्धतीने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी प्रथम वर्षाची फी होती 3,92,000। नंतर डॉक्टर DY पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे या ठिकाणी प्रथम वर्षाची फी होती 5,50,000। तर या सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या यादीमध्ये काही कॉलेजेसने त्यांची फी वेबसाईटवरती टाकलेली जी मी संकलित केली। तर या 37 कॉलेजमध्ये असे बरेचसे काही कॉलेजेस आहेत की जी फी आपल्याला ती फी परवडत नाही, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही डोनेशन आपल्याला द्यावं लागतं तेही आपल्याला परवडत नाही। आणि म्हणून 12वी नंतर नीटची परीक्षा दिलेली माझ्या मराठवाड्यातील, त्यानंतर विदर्भ आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना अशी एक विनंती आहे की जर तुमचा नंबर नीटद्वारे MBBSला लागला नाही तर BDS ही एक चांगला कोर्स आहे आणि त्याही ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेताना तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेसचे चॉईस नंबर जर टाकले तर त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसला कमी फी लागते। त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ही फी जी येतं सरासरी 3.5 लाखाच्या वरती प्रत्येक कॉलेजेसची आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, जी की आपल्याला परवडत नाही। आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या करिअरचं नियोजन करावं अशी मी तुम्हाला सूचना करतो। आता बघूया की गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी 57 सीट आहेत आणि गेल्या वर्षीच्या प्रथम वर्षाची फी जी आहे ती होती 69,750। त्यानंतर दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं, तर आपण एकंदरीत आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा किती उपलब्ध आहेत ते बघूया। तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी सीट आहेत 57 प्लस दुसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई 113 सीट आहे। नंतर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी 57 सीट्स आहेत। नंतर नायर हॉस्पिटल म्हणजे दुसरं जे होतं ते मुंबई, तिसरं कॉलेज होतं नागपूर आणि चौथं कॉलेज आहे नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई। तर या ठिकाणी 67 सीट आहेत। तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मी संकलित केलेल्या या शासनाच्या वेबसाईटवरती या 4 कॉलेजेसची नावं आहेत जी गव्हर्नमेंटची कॉलेज आहेत। तर मित्रांनो एकत्रित आपण या ठिकाणी बेरीज जर करून घेतली तर 7 × 3 = 24 + 4 4 2 सांगून 8 × 13 19 294। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध जागा ज्या आहे BDSच्या म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये BDSच्या ज्या जागा उपलब्ध आहेत तर त्या आहेत 294। आणि मग प्रारंभिक स्वरूपामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांनी याची माहिती व्हावी म्हणून मी काही माहिती संकलित केलेली ती आता तुम्हाला वाचून दाखवतो। गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी 57 सीट आहेत। तर गेल्या वर्षीची यांची फी होती प्रथम वर्षाची फी होती 69,750 69,750 रुपये प्रथम वर्षाची फी। त्यानंतर दुसरं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई इथं गेल्या वर्षीची फी होती प्रथम वर्षाची 55,000 रुपये। नंतर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर
57 सीट त्या ठिकाणी आणि फी होती यांची 58,350. तर अशा पद्धतीने नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई याची गेल्या वर्षी प्रथम वर्षाची फी होती 70,000 रुपये प्रतिवर्ष. तर ती यासाठी सांगतोय की मित्रांनो, ही फी सर्वसाधारणपणे ही पण फी आपल्याला परवडत नाही. परंतु मग शिक्षण घ्यायचंय तर विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून, EBCच्या माध्यमातून, इतर काही माध्यमातून ही फी आपण मॅनेज करून आपलं शिक्षण घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले तरुण आणि तरुणी वर्ग 12वी नंतर ज्यांचा नंबर नीटला लागत नाही, नीट म्हणजे लागला नाही दुर्दैवाने, तर नीटच्या खालोखाल मिरिट जे तर BDS कोर्सेसचे येतं, आपण या कोर्सेसची निवड करून रुग्णांची दंतवैद्यक सेवा आपण करू शकता. आणि म्हणून एकंदरीत ही माहिती पूर्णपणे 100% बरोबर आहे असं मी म्हणत नाही, परंतु वेबसाईटवरून जेवढी काही माहिती मी या ठिकाणी संकलित केलेली ती सर्व कॉलेजेस पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला सांगतो की एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि सरकारी कॉलेजेस मिळून संख्या आहे 37 एकंदरीत संख्या आहे. आणि यापैकी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे 4 आणि 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळून जे तर मित्रांनो एकूण जागा ज्या उपलब्ध आहेत त्या 294. तर यानुसार तुम्ही जे तर आपल्या करिअरचं नियोजन या ठिकाणी करू शकता. मग यातून पुन्हा पुढचं काय आहे की या 294 जागांपैकी जे तर आता मी थोडा पुसतो. 294 जागांपैकी मित्रांनो वैद्यकीय प्रथम वर्षाच्या ज्या काही अटी MBBS कोर्सेसला लागू आहेत त्याच सर्व अटी BDS कोर्सेसला सुद्धा लागू आहेत. म्हणजे यामध्ये काय होत आहे, 15% जे तर ऑल इंडिया कोटा जातो, ऑल इंडिया कोटा जे 15% जागा त्या 294 पैकी ऑल इंडिया कोटा जातो. आता याच्यातून रिमेनिंग सीट्स आर शेअर ॲज लाईक 30% स्टेट कोटा, उरलेला 70% जो आहे तो रिजनल कोटा. अशा पद्धतीने BDSचं बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी किंवा सर्जन या फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षाच्या कोर्सेसची सीट शेअरिंग होते. मग आपण आता 4 कॉलेजेसचं निरीक्षण जर केलं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र ज्याला आपण ROI म्हणतो, रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जे तर आता हे मी तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यासाठी पुसून घेतो. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर 2 कॉलेजेस येतात मुंबईमध्ये गव्हर्नमेंटचे. त्यानंतर आपल्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा रिजनमध्ये 1 कॉलेज येतं आणि विदर्भ रिजनमध्ये 1 कॉलेजेस. अशा पद्धतीने एकंदरीत गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत, 4 आहेत. तर हा व्हिडिओ पाहणारा तमाम वर्ग 12वी नंतर ज्यांनी नीटची परीक्षा देणार आहेत या सर्व विद्यार्थी मित्रांनी हे पक्क लक्षात ठेवावं की जो काही क्रायटेरिया MBBSच्या ॲडमिशनला आहे तोच क्रायटेरिया सुद्धा BDSच्या ॲडमिशनला लागू असतो. आणि म्हणून जर यदा कदाचित दुर्दैवाने तुमचा MBBSला नंबर नाही लागला तर त्या खालोखालचं मेरिट BDSचे येतं, तर BDSच्या कोर्सेसची तुम्ही निवड करू शकता. याचबरोबर असं काही नाही की कदाचित काही विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक क्षमता बळकट असेल तर ते प्रायव्हेट कॉलेजेसला देखील ॲडमिशन घेऊ शकतात. प्रारंभिक म्हणजे एक प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी काही खाजगी कॉलेजेसची गेल्या वर्षी त्यांनी वेबसाईटवरती टाकलेली फी वाचून दाखवली. आपल्या मराठवाड्यातील अजून एक कॉलेज बीडचं एक झालं, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज आपल्याकडे एक परभणीलाही एक प्रायव्हेट कॉलेज आहे. तर काही कॉलेजेसची फी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवली. अजून एक अहमदनगरचं एक कॉलेज आहे, श्री यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन्स डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर. तर या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज असून 100 सीट आहेत. इथं फी आहे 3,98,800 रुपये प्रथम वर्षाची. गेल्या वर्षी यांची फी होती. या वर्षीची फी यामध्ये कदाचित वाढही होऊ शकते. तर त्या प्रत्येक वर्षामध्ये फी वाढत जाते आणि म्हणून
ॲडमिशन्स घेत असताना कोणतं कॉलेज, गव्हर्नमेंटचे कॉलेजेस कोणते आहेत, म्हणजे ही सर्व प्रक्रिया मित्रांनो तुम्हाला जे नीटची परीक्षा दिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात यावी यासाठी मी मागील 4 व्हिडिओ या संदर्भात तयार केले की जेणेकरून विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना कुठलीही अडचण येऊ नये. तुमचा रँक नंबर, ऑल इंडिया रँक नंबर, त्यानंतर रिजनल रँक नंबर, त्यानंतर स्टेट रँक नंबर, या सगळ्यानुसार तुम्हाला पडलेले मार्क आणि त्याचबरोबर तुमच्यात असलेली आवड. काही वेळेस आपल्याकडे आवड असते परंतु मार्क नसतात आणि म्हणून जर MBBSला तुमचा नंबर नाही लागला तर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला BDSसाठी तुमचा नंबर लागू शकतो. BDSला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यातली त्यात BDSच्या कोर्सेसमध्ये तुम्ही जर गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ऑप्शन टाकले आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला तुमचा नंबर जर लागला तर कमी फीमध्ये तुमचं चांगलं शिक्षण होऊ शकतं. प्रायव्हेट कॉलेजेसची फी सर्वसाधारणपणे परवडत नाही. अजून एक कॉलेज या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो. डॉक्टर DY पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणची फी आहे 5,50,000 रुपये गेल्या वर्षीची. आणि म्हणून मित्रांनो हा सर्व विचार तुम्हाला नीटची परीक्षा दिल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून ही सगळी माहिती संकलित करावी लागेल आणि ही माहिती तुम्ही संकलित केल्यानंतर तशा पद्धतीने तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता नीटची परीक्षेची घोषणा झालेली आहे. राज्यामध्ये कोविड-19मुळे, लॉकडाऊनमुळे सर्व काही व्यवहार ठप्प झाले. शाळा, क्लासेस, कॉलेजेस या सर्व गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत. तुम्ही सर्वजण आज रोजी घरी आहात. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाचे टचमध्ये आहात. एकदम चांगली गोष्ट आहे. बरेच जण व्हिडिओ क्लासेसच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करत आहात. खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वतःला अपडेट ठेवा. येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण संपादन करा. त्याचबरोबर रिकाम्या वेळामध्ये तो वेळ गप्पाटप्प्यामध्ये वाया घालण्यापेक्षा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला प्रवेशासंदर्भात दिलेले असतात. त्या व्हिडिओची तुम्ही माहिती घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही माहिती संकलित करा. वेबसाईटवरती जाऊन गेल्या वर्षीच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये किती फी होती, त्यांचा कट ऑफ किती होता, ही सगळी माहिती तुम्हाला ॲज अ स्टुडंट संकलित करायची. वेगवेगळे यूट्यूबवरती व्हिडिओ माहिती देणारे आहेत तेही तुम्हाला बघून घ्यायचे, ऐकून घ्यायचे, जेणेकरून परीक्षा झाल्यानंतर जो काही कालावधी निकालाच्या दरम्यान मिळेल तेव्हा तुमचं एक ठाम मत झालेलं असेल. तुम्हाला महाराष्ट्रातील, विदर्भातील, मराठवाड्यातील किती कॉलेजेस याची माहिती तुमच्याजवळ अपडेट असली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की 15% कोटा जो असतो, म्हणजे 15% कोटा तुम्हाला BDSचाही ऑल इंडियामध्ये आहे. 15% कोटा जो MBBSचा आहे तो सुद्धा ऑल इंडियामध्ये आहे. समजा मराठवाड्यातला विद्यार्थी त्याचा नंबर मराठवाड्यात नाही लागला, विदर्भात नाही लागला, रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये नाही लागला. यदा कदाचित असं होतं की त्याने जर अप्लाय केलेलं असेल तर 15% कोटातून ऑल इंडियामध्ये त्याचा कुठल्याही स्टेटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस असतील त्या ठिकाणी त्याचा गव्हर्नमेंटच्या कोट्यातून नंबर लागू शकतो. आणि म्हणून तुम्हाला प्राप्त झालेलं मेरिट, तुमची इच्छा, तुमचं कॉलेजेस या सगळ्याची सांगड घालण्यासाठी अतिशय जागरूकतेने तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावं लागते आणि या प्रोसेस समजावून घेणं अत्यंत जरुरीचं असतं. म्हणून कोणावरही विसंबून न राहता सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी गुगल सर्च इंजिनवरती जाऊन वेगवेगळ्या कॉलेजेसची तुम्ही माहिती संकलित करणं अत्यंत जरुरीचं असतं. आणि मग ही सगळी माहिती तुमच्याजवळ, आता समजा मी तुमच्यासाठी जो काही हा असा डाटाबेस काढलेला आहे, हा सगळ्या कॉलेजेसचा डाटा काढलेला आहे. बऱ्याचशा कॉलेजेसनी त्यांच्या वेबसाईटवरती त्यांची फी टाकलेली. बघा इथे SMBT डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी 2,90,000, 2,90,000. एक कॉलेज पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल सोलापूर प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणची मी संकलित केलेल्या माहितीमध्ये सर्वात जास्त ही फी आहे 6 लाख रुपये प्रथम वर्षाची, गेल्या वर्षीची. तर अशा पद्धतीने तुम्ही ती माहिती घेऊ शकता. बऱ्याचदा होतं काय की ग्रामीण भागातील माझे सर्व विद्यार्थी मित्र प्रचंड प्रमाणामध्ये भरपूर अभ्यास करतात, हुशार असतात, टॅलेंटेड असतात, परंतु या बाहेरच्या माहितीकडे लक्ष न दिल्यामुळं बरेचशी आमची मुलं जी मराठवाड्यातली मुलं इथंच ॲडमिशन्स ठेवतात, विदर्भातली मुलं विदर्भातच ॲडमिशन्स ठेवतात. परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील म्हणजे प्रथम वर्ष MBBSच्या जागा कम्पॅरेटिव्हली टू मराठवाडा रिजन अँड विदर्भ रिजन, these seats, available seats in rest of Maharashtra, they are greater compared to the Marathwada and Vidarbha region. So please, the students who have just passed, just appear to 10 SSC examination, and if you want to be a doctor, then you should have to take the information from this video. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ज्यांचं 10वी झालंय, ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये
ज्यांना करिअर करायचे, तर अशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपलं 11वीचं ॲडमिशन कुठं ठेवायला पाहिजे याचं तुम्ही नियोजन करू शकता, जे की मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून दिलेलं आहे. तर मित्रांनो, वळूया दंतवैद्यकीय या कोर्सेसकडे. मग इथपर्यंतच्या या लेक्चरमधून तुमच्या लक्षात आलेलं असेल की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 4 डेंटल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत. या 4 कॉलेजेसच्या मिळून 294 जागा आहेत. तर तुम्हाला या 294 जागांमध्ये जर तुमचा दुर्दैवाने मेडिकलला म्हणजे MBBS नंबर नाही लागला, तर या ठिकाणी BDSच्या माध्यमातूनही तुम्ही करिअरच्या अतिशय उत्कृष्ट अशा संधी तुम्हाला उपलब्ध आहे. आजही तुम्हाला माहिती आहे की सर्वसाधारणपणे आपल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये तालुका सोडला तर काही ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा BDSचे दवाखाने नाही आहेत. आणि म्हणून यदा कदाचित जर तुमचा नंबर नाही लागला तर हे एक चांगलं ऑप्शन तुमच्यासमोर आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही BDSच्या कोर्सेसची निवड करू शकता आणि स्वतःची OPD ओपन करून रुग्णांची सेवा करू शकता. ॲज अ डॉक्टर तुम्ही समाजामध्ये तुम्हाला समाज मान्यता मिळते. तर माझ्या अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण खूप खूप अभ्यास करावा. नीट या परीक्षेच्या संदर्भामध्ये ही व्हिडिओची एक सिरीज आपण मागील 1 महिन्यापासून YouTubeवरती सुरू केलेली आहे. तुमच्या काही शंका असतील, काही अडचणी असतील, काही अभ्यासासंबंधी शंका असतील, कॉलेजेसच्या ॲडमिशनच्या संबंधी शंका असतील, कुठलीही वैद्यकीय प्रवेशाच्या संबंधामध्ये तुमची जर काही शंका तुमच्या मनामध्ये असेल की कुठं ॲडमिशन घेऊ, मार्क किती पडणारे, गेल्या वर्षीचे कट ऑफ किती होते, ही सगळी माहिती संकलित केलेली असल्यामुळे तुम्हाला जर ती माहिती हवी असल्यास तुम्ही कधीही 94-21-32-68-18 या गायकवाड कोचिंग क्लासेसच्या फोन नंबरवरती कॉल करू शकता. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो निश्चित लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण सर्व शैक्षणिक माहिती समाविष्ट केलेली, गणिताची कोडी आहे, वेगवेगळ्या कॉलेजेसची माहिती, वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. बेल आयकॉन तुम्ही जर त्या ठिकाणी प्रेस केलं तर आम्ही तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता. तर मित्रांनो, अशी एक विनंती की तुम्ही जरूर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि या माध्यमातून तुम्हाला अंकगणितीय कोडे आहेत करमणुकीसाठी, काही पत्त्याच्या 52 कॅटचे 52 पत्त्याचा जो कॅट असतो ज्याची ओळख तुम्हाला झालेली, त्याच्यावरती काही कोडे तयार केलेले अंकगणिताच्या माध्यमातून, त्याची तुम्हाला माहिती मिळते आणि मनोरंजनही होतं. पण अभ्यास करता करता मनोरंजनही विद्यार्थ्याचं व्हावं आणि त्याच्या ज्ञानात भर पडावी म्हणूनच या चॅनलची आम्ही निर्मिती केलेली आहे. ही जी प्रक्रिया होती या व्हिडिओची, जी निरंतर सुरू राहणार आहे, जी MBBS म्हणजे ॲडमिशन, मराठवाडा, विदर्भ, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, क्रायटेरिया, त्याचं काय आरक्षणाची पद्धती, या सगळ्याची माहिती मागील सर्व व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जी की तुम्ही जरूर बघा. त्याचबरोबर या सिरीजमध्ये पुढे जे आहे, तर आता या व्हिडिओच्या नंतरचा व्हिडिओ जो येणार आहे, तर महाराष्ट्रातील BAMS प्रथम वर्षाची बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सायन्स किंवा सर्जरी या जे BAMS कॉलेजेसचे महाराष्ट्रातील ॲडमिशन्स कसे होणार, प्रथम वर्षाचे कसे झालेत, गेल्या वर्षीची किती फी होती, याची माहिती पुढील व्हिडिओ BHMS कॉलेजच्या ॲडमिशन्स असेल. तर मित्रांनो, ह्या सर्व व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त अशा मुलामुलींसाठी हे व्हिडिओ तयार केले की ज्यांचे पालक जे तर शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, ऊसतोड कामगार, लहान मोठ्या खाजगी नोकरी करणारे जे काही पालकवर्ग आहे, अशा पालकवर्गाचे म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेजेसची फी भरू शकत नाही, अशांसाठीच या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. आणि जे फी भरू शकतात तर त्यांच्यासाठी भरपूर ऑप्शन या ठिकाणी कॉलेजेसचे उपलब्ध आहे. साधं BDSचं बघितलं तर 37 कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व प्रवेश प्रक्रिया आम्ही समजावून देत आहोत. त्याचबरोबर आपण तुम्हा सर्वांना नीट या परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे आणि म्हणून तुम्हाला पुनश्च एकदा एक विनंती की आमचं चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. आम्ही त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा.